आज आपण अगदी झटपट मार्केटसारखे कुरकुरीत केळीचे चिप्स कसे तयार करायचे ते बघणार आहोत. नवरात्रीचे उपवास सुद्धा जवळ आलेले आहेत आणि कच्ची केळी देखील बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. म्हणूनच त्यापासून अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची अशी केळ्याच्या चिप्सची रेसिपी आज तुमच्यासोबत भरपूर अशा टिप्ससह मी शेअर करत आहे. रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या अशा रेसिपीला. केळीची चिप्स तयार करण्यासाठी सर्वप्रथम लागणार आहेत ते म्हणजे कच्चे केळं. अगदी मार्केटसारखे परफेक्ट केळीची चिप्स तयार करण्यासाठी केळं कच्चं असणं फार आवश्यक आहे आणि हे कच्चं केळं कसं ओळखायचं किंवा बाजारातून कसं विकत घ्यायचे त्यासाठी मी आता तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे. कच्चं केळं कसं ओळखायचं त्यासाठी सर्वप्रथम आपण जे केळं बघतो आहे कच्चं केळं ते फार हिरवगार असं असावं, पिवळट त्याच्यावर डाग नसावा. त्यानंतर आपण एखादं त्यातलं केळं जर आपण तोडून बघितलं तर ते सहज असं तुटत नाही. थोडा त्याला वेळ लागतो तुटायला आणि त्यानंतर कर्कन असा आवाज येतो जेव्हा आपण ते तोडतो. त्यानंतर त्यातून असं पाणी बाहेर येतं म्हणजे चीक बाहेर येतो. हे बघा, असं तोडल्यानंतर सुद्धा त्याच्यातून पाणी असं बाहेर येतं म्हणजे याचा अर्थ की आपलं जे केळं आहे ते अतिशय मस्तपैकी कच्चं आहे. त्यानंतर आपण जर ते दाबून बघितलं तर दाबलं जात नाही, असं कडक लागतं, तेव्हा समजावं की हे कच्चं केळं आहे, अजिबात हे पिकलेलं नाही आहे. याचे चिप्स अगदी 100% परफेक्ट असे होणार आहेत. त्यानंतर केळं घेताना ते थोडंसं जाडसर असं घ्यावं म्हणजे दळ असलेलं घ्यावं म्हणजे चिप्स थोडे छान असे मस्त आकाराचे येतात. असे बारीक बारीक होत नाहीत, मस्त होतात. आज मी इथे 1 किलो कच्चे केळं घेतलेले आहेत. त्यापासून आता आपण चिप्स तयार करून घेऊया. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे ज्या दिवशी आपण बाजारातून केळं विकत आणतो शक्यतो त्या दिवशीच त्याचे चिप्स करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे चिप्स अजिबात खराब होत नाहीत, ते अगदी परफेक्ट असे तयार होतात आणि केळं पिकत देखील नाहीत. आता आपल्याला केळ्यांचे देठं काढून घ्यायचे आहेत आणि याला 2 चीर देऊन घ्यायचे आहेत. चीर देऊन घेतल्यामुळे काय होते, केळीची साल आपल्याला वेगळी करण्यास अगदी पटकन अशी मदत होते. यासाठी काय करायचं आहे, सुरी घ्यायची आहे आणि अलगद फक्त वरच्या सालीवरच आपल्याला ही चीर द्यायची आहे, खालपर्यंत द्यायची नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की अगदी अलगद आपल्याला ही चीर द्यायची आहे. अशाच पद्धतीने आपण इतर केळ्यांना देखील आता चीर देऊन घेऊया. चीर दिल्यामुळे काय होते, की अगदी पटकन काही सेकंदातच साल्यापासून वेगळी होते. अजिबात कष्ट घेण्याची गरज लागत नाही. आता आपण बघू शकता मगाशी आपल्याला हे पाणी दिसलं नव्हतं. हे बघा, हा जो चीक आहे हा खाली गळत आहे. हे बघा, पाण्याच्या स्वरूपात येतो हा चीक. इतकं ते कच्चं केळं पाहिजे म्हणजे आपले चिप्स अगदी कुरकुरीत आणि भरपूर वेळासाठी कुरकुरीत असे छान मार्केटसारखे तयार होतात. इतके कच्चे ते केळं हवे. हे बघा, चीर देऊन घेऊया. अगदी अलगद वरच्या वरती ही चीर द्यायची आहे, नाहीतर केळीचे चिप्स सलग होत नाहीत आणि त्यांना सुद्धा असे भेगा पडतात किंवा ते अख्खे होत नाहीत. हे सुद्धा केळं आपण बाजूला ठेवून घेऊया आणि अर्ध्या तासाने आता आपण याची सालं काढून घेणार आहोत. केळीच्या चिप्सला लावासाठी आता आपण एक पूड तयार करून घेणार आहोत. साध्या तिखट मिठाचीच पूड मी या ठिकाणी केलेली आहे. नवरात्रीचे उपवास आहे त्यासाठी मी सेंधव मीठ घेतलेलं आहे. 2 चमचे या ठिकाणी सेंधव मीठ घेतलं आहे, तर 1 चमचा या ठिकाणी मी लाल तिखट घेतलेलं आहे. जर आपण असंच डायरेक्ट मीठ लावायला गेलो, तिखट लावायला गेलो तर चिप्सला लागत नाही. मीठ आणि तिखट खालीच राहतं आणि चिप्स वरती तसेच राहतात. या ठिकाणी पूड जर केली तर सर्वत्र एकसारखं लागतं. त्यामुळे या ठिकाणी मी ही ट्रिक वापरलेली आहे. आपण याऐवजी म्हणजे उपवास नसेल तर या ठिकाणी आपण चाट मसाला, काळ्या मिराची पूड किंवा वाळलेली पुदिन्याची पानं हे देखील यामध्ये घालू शकता. आता आपण छानपैकी याची बारीक अशी पूड तयार करून घेऊया. झाकण उघडून बघूया. हे बघा, अगदी परफेक्ट अशी बारीक अशी पूड आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. ही आपल्या केळीच्या चिप्सला अगदी परफेक्ट अशी लागते आणि चव देखील त्याची द्विगुणित करते. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे. अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण बघू शकता केळ्याची जी साल आहे थोडीशी अशी उरली गेलेली आहे, थोडी बाजूला झालेली आहे. याचा अर्थ असा की आता आपले केळं अगदी रेडी आहेत साल काढण्यासाठी. या ठिकाणी आता अंगठ्याचा वापर करून हे बघा, आपण अशी साल काढून घ्यायची आहे. अगदीच काही वेळ लागत नाही, 30 ते 40 सेकंदामध्ये साल पटकन केळ्यापासून वेगळी होते. आपण जर पिलरचा उपयोग केला तर भरपूर वेळ आपल्याला लागतो हे केळं पील करायसाठी आणि आपण कंटाळून जातो. पण ह्या पद्धतीने जर कराल तर अगदी पटकन 30 ते 40 सेकंदामध्ये ही साल वेगळी होते. हे बघा, या पद्धतीने फटाफट ह्या साली निघतात आणि फटाफट आपले केळीचे चिप्स सुद्धा तयार होतात. अगदी क्लीन असं केळं आपल्याला मिळतं, मस्तपैकी असं. आता याच पद्धतीने आपण इतर केळ्यांची देखील सालं काढून घेऊया. सगळ्या केळ्यांची सालं काढून या ठिकाणी केळं रेडी झालेले आहेत. आता आपण यांना 2 भागांमध्ये डिव्हाइड करून घेऊया म्हणजे आपल्याला केळीची चिप्स करणे सोपे जातील. आता याच पद्धतीने आपण इतर केळं देखील डिव्हाइड करून घेणार आहोत. पुढे आता आपण किसणी बघून घेऊया. माझ्याकडे अशा पद्धतीची किसणी आहे. त्याला थोडंसं ॲडजस्टमेंटचं बटन दिलेलं आहे, ज्यामुळे केळीच्या चिप्सचा पातळपणा किंवा जाडपणा आपल्याला ठरवता येतो. म्हणजे पातळ हवे असतील, जाड हवे असतील त्याप्रमाणे आपल्याला ही किसणी ॲडजस्ट करता येते. आपल्याकडे साधी बटाटे चिप्स करण्याची
किसणी असेल ती देखील आपण या ठिकाणी वापरू शकता। आता आपण केळीची चिप्स तयार करून घेऊया। चिप्स तळण्यासाठी मी या ठिकाणी तेल गरम करून घेतलेले आहे। आपण बघू शकता आपले जे तेल आहे ते मध्यम आचेवर मी छान असे गरम करून घेतले आहे। त्यामध्ये काय करायचं आहे, ॲडजस्ट केलेली आता ही किसणी आपण पकडून घेऊया। एका हाताने किसणी पकडायची आहे, गॅसची फ्लेम या ठिकाणी स्लो करायची आहे आणि मग आपल्याला हे चिप्स असे या पद्धतीने टाकून घ्यायचे आहे। केळं थोडं उचलून मागे ठेवायचं आहे, त्यामुळे सलग असे केळ्याचे चिप्स आपले खाली पडतात। केळं उचलायचं आहे, पुन्हा ठेवायचं आहे, पुन्हा किसायचं आहे। या पद्धतीने आपल्याला केळ्याचे चिप्स खाली टाकत जायचे आहे आणि अगदी खूप पण नाही, परंतु एक 15-20 चिप्स यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। पूर्ण केळं आपण शिल्लच पाहिजे किंवा पूर्ण केळ्याचे चिप्स केलं पाहिजे असं नाही आहे, कारण काय होतं हे चिप्स पुढे जाऊन कच्चं असल्यामुळे चिटकतात एकमेकांना आणि चमच्याने आपल्याला काढणं हे अवघड जातं। त्यामुळे या ठिकाणी आपण साधारणतः 15 ते 20 एका वेळा तळले जातील इतकेच हे चिप्स आपल्याला यामध्ये कढईमध्ये टाकत जायचे आहे आणि हे मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। चिप्स आता अधनं-मधनं आपण हलवत जायचे आहे, खालून वर करत जायचे आहे आणि व्यवस्थितपणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तेलातले आता बुडबुडे कमी झालेले आहे, याचा अर्थ असा की आपले चिप्स आता तळून रेडी झालेले आहे। आपण आता आपले कुरकुरीत चिप्सचा आवाज ऐकून घेऊया। बघा किती छान कुरकुरीत असे चिप्स आपले रेडी झालेले आहेत। आपण आता हे काढून घेऊया। सेकंड बॅच सुद्धा आपण बघून घेऊया। हे बघा किती मस्त गोलाकार आकारचे एकसारखे असे चिप्स आपल्या तेलामध्ये पडत आहेत, किती सुरेख दिसत आहेत। घरी आपण चांगल्या शुद्ध वातावरणामध्ये चांगल्या क्वालिटीच्या तेलामध्ये आपण हे चिप्स तयार करतो, त्यामुळे मुलांसाठी आणि सगळ्यांच्याच आरोग्यासाठी एकूणच हे चिप्स सगळ्यात चांगले असतात। शिवाय कमी खर्चात हे देखील हे तयार होतात आणि खूप मस्त क्वांटिटीमध्ये देखील हे तयार होतात। बाहेर 3 ते 4 वेळा तेल गरम करून त्याच तेलामध्ये चिप्स तळतात आणि ते आरोग्याला अतिशय हानिकारक असते। त्यामुळे शक्यतो चिप्स करत असाल तर घरीच करण्याचा प्रयत्न करा। आता तुम्हाला लांबोळगे चिप्स कसे करतात ते सुद्धा मी दाखवते। हे बघा, लांब आकाराचे चिप्स करण्यासाठी अशा पद्धतीने आडवं केळं पकडायचं आहे आणि पुन्हा त्याच पद्धतीने आपण हे किसत जायचं आहे। हे बघा, या पद्धतीने लांब आकाराचे चिप्स तयार होतात। गोल आकाराचे आणि लांब आकाराचे दोघंही चिप्स तुम्हाला आज इथे दाखवलेले आहेत। हे सुद्धा चिप्स आपल्याला थोडे कमीच प्रमाणात टाकायचे आहे, म्हणजे एकसारखे छान असे तळले जातात, एकमेकांना चिटकत नाही। हे बघा, मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत, अगदी छान। ते सुद्धा आता आपण काढून घेऊया। आपले दोघेही प्रकारचे अगदी मार्केट स्टाईल कुरकुरीत केळ्याचे चिप्स आता बघा रेडी झालेले आहेत। त्यावर आता आपण थोडंसं तिखट मीठ घालून घेऊया, आपण केलेली पूड घालून घेऊया, म्हणजे हे अगदी टेस्टी लागतील। आपण बघू शकता किती छान कुरकुरीत असे आपले चिप्स झालेले आहेत। तयार केलेली तिखट मिठाची जी पूड आहे ती सर्वत्र आता आपण लावून घेऊया, थोडीशी स्प्रिंकल करून घेऊया आणि या पद्धतीने टॉस करून आपण सर्वत्र केळीच्या चिप्सला ती एकसारखी लावून घेऊया। आपण बघू शकता अगदी मार्केट स्टाईल तेलकट नसलेले कुरकुरीत केळीचे चिप्स आता रेडी झालेले आहेत। एअरटाईट कंटेनरमध्ये जर आपण ठेवले तर 10 ते 15 दिवस तसे राहतात। शिवाय घरी चांगल्या तेलामध्ये बनवल्यामुळे आरोग्याला देखील चांगले आहेत। केळीचे चिप्स कुरकुरीत होण्यासाठी आज भरपूर अशा महत्त्वाच्या टिप्स आपण पाहिल्या आहेत। या टिप्स वापरून तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा। तुम्ही एकदा या पद्धतीने केळीचे चिप्स करून बघितले तर तुमचे मुलं तुम्हाला नक्की पुन्हा पुन्हा केळीचे चिप्स तयार करून मागतील, माझी खात्री आहे। तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा। बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सोबत पोहोचतील। अशाच छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये। धन्यवाद।